नमस्कार. आज 20 जुलै 2026. आजचा पाऊस कुठे कुठे आहे आणि 21 तारखेपासून 25 तारखेचा पाऊस कुठे कुठे आहे आणि 22 आणि 23 तारखेला सगळ्यात जास्त पावसाचा जोर राहणार आहे, तोही कुठे कुठे राहणार आहे तेही एका मिनिटात सांगतो. बघा, आजचा पाऊस हा धाराशिव जिल्हा, लातूर, बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, बुलढाणा, जळगाव, शहादा, नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, रत्नागिरी, रायगड, वसई, विरार, मुंबई, ठाणे, पालघर या भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा राहील, तर उर्वरित राज्यात हलक्या स्वरूपाचे पाऊस ठिकठिकाणी राहील, सर्वदूर राहणार नाही. आणि पूर्व विदर्भाकडे सुद्धा गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा, नागपूरचा काही भाग या भागांना सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि विदर्भात पूर्व विदर्भ जो आहे ते पूर्व विदर्भाला रात्रीसुद्धा पावसाची शक्यता आजची आहे. आणि 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे. त्यामध्ये पश्चिम विदर्भसुद्धा आहे. पश्चिम विदर्भाला सुद्धा जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. आणि जो 22 आणि 23 तारखेला जास्त पाऊस पडणार आहे तो कुठे कुठे आहे बघा. कोकण किनारपट्टी संपूर्ण आहे. रत्नागिरी, रायगड, वसई, विरार, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्हा, पुन्हा शहादा, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा 22 आणि 23 तारखेला या भागांना जोरदार पाऊस होणार आहे. त्यामध्ये जालना जिल्हा आहे, बुलढाणा आहे, अकोला, अमरावती आहे, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या भागांना मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही 22 आणि 23 तारखेला राहणार आहे. तसा आजपासून तर 25 तारखेपर्यंत हा पाऊस राहणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा थोडा पावसाचा जोर कमी होईल आणि पुन्हा 28, 29, 30, 31 आणि 1 तारीख यामध्ये पुन्हा राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे. त्यामध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्र या भागांना, पुन्हा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि विदर्भ या भागांना पावसाची शक्यता राहणार आहे. पावसाचा जोर हा कमी कुठे कुठे राहणार आहे तर सोलापूर जिल्हा, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर या भागांना मात्र मध्यमच पाऊस राहणार आहे. फार मोठा पाऊस, अति पाऊस या भागांना होणार नाही. 2-5% भागांनाच वाहुनी पाऊस या भागांमध्ये होईल. पण उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर जिल्हा या भागांना मात्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.